नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर पवार, पवार ॲग्रो फार्म या तुमच्या आवडत्या चॅनलवरती. रतन टाटा यांचा जन्म 1937 आणि त्याने घेतलेला निरोप 2024 असा हा कालावधी. रतन टाटा हे भारताचे उद्योजक आधारस्तंभ होते. ते महान मानवतेचे प्रतीक होते. त्यांच्या निधनाने भारताला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जीवन आणि कार्य लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. रतन टाटा यांची अनोखी विचारसरणी, नेतृत्व क्षमता आणि समाजाप्रती त्यांची जबाबदारी यामुळे कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्व बनले. नवल टाटा आणि सोनी कमिसार यांचा मुलगा रतन टाटा 10 वर्षांचा असताना त्यांचे आईवडील वेगळे झाले. त्यांना त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी औपचारिकपणे जैन पेटिट पारसी अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते. भारताचे महान रत्न रतन टाटा आता राहिले नाहीत. रतन टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण देण्यात आले होते. ते भारतरत्न देण्यासाठी सोशल मीडियावर सामान्य लोकांकडून मोहीम देण्यात आलेले पहिले व्यक्ती होते. ते इतके चालू लागले की सरकारही विचार करू लागले की आता काय करावे. पण तो एक सामान्य श्रीमंत व्यक्ती असता तर त्याने स्वतःचा बचाव केला असता किंवा त्याचा प्रचार केला असता. पण तो रतन टाटा होता. अशी मोहीम आपल्यासाठी चालू नये असे त्यांनी स्वतः जनतेला भावनिक आवाहन केले. रतन टाटा म्हणाले की तो स्वतःला भारतीय म्हणून भाग्यवान समजतो आणि देशाच्या विकासात आणि समृद्धीला हातभार लावण्यास मला आनंद होईल. रतन टाटा हे देशातील एकमेव उद्योगपती होते जे त्यांच्या संपत्तीचा बहुतांश भाग दान करत असत. रतन टाटा हे त्यांच्या उदारतेसाठी जगभरात प्रसिद्ध होते. 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत जन्मलेल्या रतन टाटा यांनी विचार केला असेल की जर तुम्हाला सर्व सुख सन्मान आणि आदर मिळाला असेल तर तुमचा गैरसमज आहे. यासाठी रतन टाटा यांनी खूप संघर्ष केला. रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा, नैल टाटा आणि सिमोन टाटा यांचा मुलगा यांच्यासोबत वाढला होता. 1962मध्ये तो टाटा सन्समध्ये सामील झाले. तेथे त्यांना जमिनीवर काम देण्यात आले. हे एक कठीण आणि थकवणारे काम होते, परंतु त्यांना तेव्हाच कौटुंबिक व्यवसायाबद्दल अनुभव आणि समज प्राप्त झाली. 1971मध्ये पराभवाने कारकीर्द सुरू झाली. रतन टाटा यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी या कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. नेल्कोचा बाजारातील हिस्सा 2% होता आणि तूट विक्रीच्या 40% होती. त्यानंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष JRD टाटा यांना सुचवले की कंपनीतील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सऐवजी उच्च तंत्रज्ञान उत्पादनाच्या विकासासाठी गुंतवणूक करावी. JRDने रतनजींची सूचना स्वीकारली आणि 1972 ते 1975 पर्यंत नेल्कोने बाजारातील आपला पहिला हिस्सा 20%ने वाढवला आणि त्याचे नुकसान देखील पूर्ण केले. नवीन तंत्रज्ञानासह पुढे जाताना 1975मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यानंतर 1977मध्ये युनियन संपावर गेले. 7 महिन्याच्या संपावर ते थांबले. म्हणजे रतन टाटा जिंकल्यानंतरही हारले. त्यानंतर JRDनी 1977मध्ये एक्सप्रेस मिल्स रतन यांच्याकडे सुपूर्द केली. ही टाटा नियंत्रित कापड गिरणी होती, परंतु ती देखील तोट्यात होती. रतन टाटा यांनी त्यात खूप मेहनत घेतली आणि कंपनीला त्यात भांडवल गुंतवणुकीची विनंती केली, पण त्यांना मदत देण्यात आली नाही. शेवटी ही गिरणी 1986मध्ये बंद झाली. या निर्णयामुळे रतन टाटा निराश झाले. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असा दावा केला की त्यावेळी 50 लाख रुपये मिळाले असते तर कंपनीला नफा झाला असता आणि तो बंद करावा लागला नसता. हा त्यांचा सलग दुसरा पराभव होता. 1991मध्ये JRDनी समूहाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर जुन्या संचालक आणि व्यवस्थापकांऐवजी तरुणांना संधी दिली. यानंतर टाटा सन्स वेगाने फिरू लागले. रतन टाटा यांच्या मार्गदर्शनात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस हे सार्वजनिक कॉर्पोरेशन बनले आणि टाटा मोटर्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले.
1998मध्ये टाटा मोटर्सने त्यांचे निश्चित टाटा इंडिका लॉन्च केली. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्स 31 जानेवारी 2007 रोजी अँग्लो डच ॲल्युमिनियम आणि स्टील उत्पादक कंपनीचे कोरस ग्रुप यशस्वीरित्या विकत घेतले. या संपादनामुळे रतन टाटा हे भारतीय व्यावसायिक जगतात एक प्रमुख व्यक्ती बनले. या विलिनीकरणाच्या परिणामी जगातील 5व्या क्रमांकाची पोलाद उत्पादक संस्था मिळाली. 1998मध्ये रतन टाटा यांची त्यांच्या कंपनीची पहिली कार सुरू केली. टाटा इंडिका 1998मध्ये लॉन्च करण्यात आली. डिझेल इंजिन असलेली पहिली भारतीय हॅचबॅक कार. 25 वर्षे पूर्ण झाल्यावर रतन टाटा यांनी लिहिले, 25 वर्षापूर्वी भारतातील स्वदेशी प्रवासी कार उद्योजकाचा जन्म टाटा इंडिका लॉन्च करून झाला. आजही ही कार माझ्यासाठी चांगल्या आठवणींचा खजिना आहे. या कारसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. नुकसान झाले. रतन टाटा यांनी कार बनवण्यामुळे तोटा होऊ लागला. रतन टाटा यांनी आपली कार कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. 1999मध्ये रतन टाटा आणि डेट्रॉईट US येथे फोर्ड अधिकाऱ्यांसह इतर उच्च अधिकाऱ्यांची बैठक आठवताना टाटा समूहाचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला काहीही माहिती नाही. तुम्ही तुमच्या प्रवासी कार विभागात का पाऊल टाकले. तो म्हटला की टाटाची कार कंपनी विकत घेऊन तो टाटावर उपकार करेल. या गोष्टींनी रतन टाटा यांना टोचले. यानंतर त्याने आपल्या कार कंपनींवर अधिक गुंतवणूक केली आणि 9 वर्षानंतर टाटा ग्रुपने अमेरिकन कंपनी फोर्डचे अग्रगण्य ब्रँड जाग्वार आणि लँड रोव्हर विकत घेतले. रतन टाटा यांचे स्वप्न होते की भारतातील प्रत्येक माणसाने गाडी चालवावी. यासाठी ही कार 1 लाख रुपयांना सुरू करण्यात आली होती. 10 जानेवारी 2008 रोजी नॅनो कारचे उद्घाटन करून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. 1953पर्यंत टाटा समूह एअर इंडियाचे मालक होते. टाटा सन्सने 2022मध्ये भारत सरकारकडून पुन्हा एअर इंडियाची मालकी विकत घेतली. टाटा सन्सने भारत सरकारकडून एअर इंडिया 18,000 कोटी रुपयांना विकत घेतली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वात मोठी बोली लावली. रतन टाटा यांना मालकी मिळाल्याने खूप आनंद झाले. टाटाचे ट्रक सुरुवातीपासूनच भारत लष्करात घेतले जात असले तरी रतन टाटा यांच्या आगमनानंतर टाटा आणि लष्कराने छोट्या वाहनांसह इतर अनेक क्षेत्रात एकत्र काम करण्यास सुरुवात केली. रतन टाटा यांनी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. यासोबतच देशाच्या हितासाठी रतन टाटा यांच्या कार्यकाळात टाटा पुत्रांनीही इतर अनेक करार केले होते. यासोबतच त्यांनी संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लष्कराला मदत केली. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील ठिकठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी सोशल मीडियावर भावनिक संदेश आणि फोटोही शेअर केले आहेत.